गुड मॉर्निंग बॉईज अँड गर्ल्स. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 3.2a हा स्टार्ट केला होता. त्यामधले काही एक्झाम्पल आपण बघितले होते. 3.2a मधलं सेकंड नंबरचं क्वेश्चन बघितलं होतं. त्यामधले काही एक्झाम्पल आपण बघितले होते. आता त्या समोरचे काही एक्झाम्पल आपण घेऊ. तर क्वेश्चन नंबर सेकंड मधलं एक्सरसाइज 3.2a त्यामधलं क्वेश्चन नंबर सेकंड आणि सेकंड मधलं 5 नंबरचं एक्झाम्पल. आता हा 5 नंबरचा जो एक्झाम्पल आहे त्या अगोदर आपल्याला म्हणजे काही एक इंटिग्रल ऑफ द टाइप हे आपण बघू. इंटिग्रल ऑफ द टाइप मधलं फर्स्ट टाइप आहे इंटिग्रेशन ऑफ a इंटू साइन एक्स प्लस b इंटू कॉस एक्स अपॉन c इंटू साइन एक्स प्लस d इंटू कॉस एक्स. आणि यामधली सेकंड नंबरची जी टाइप आहे इंटिग्रल ऑफ द टाइप मधलं a into e power of x plus b upon c into e power of x plus d. म्हणजे या ठिकाणी कोएफिशिएंट दिलेले a b c d या स्वरूपाचं जर एक्झाम्पल असेल तर त्याला सॉल्व कसं करायचं ते पहिले आपण सुरुवातीला बघू. तर यासाठी न्यूमरेटर इक्वल टू फॉर्म्युला यूज करावा लागतो. सॉल्व दिस टाइप बाय यूजिंग न्यूमरेटर इक्वल टू a into denominator d for denominator plus b into derivative of denominator. a into denominator plus b into derivative of denominator. या स्वरूपात आपल्याला मांडणी करावं लागेल न्यूमरेटरची व्हॅल्यू काढण्यासाठी. फर्स्ट टू फाइंड a and b यामध्ये a and b ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि ती यामध्ये पुट करावी लागेल. फाइंड a and b by comparing the coefficient of like म्हणजे सारखे like terms. न्यूमरेटर इक्वल टू ह्या टाइप मध्ये एक्झाम्पल असेल तर पहिले न्यूमरेटरची व्हॅल्यू काढावी लागेल. म्हणजे पुट न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनोमिनेटर. म्हणजे आता समजा इथं डिनोमिनेटर आहे इथं डिनोमिनेटरच्या ठिकाणी तो येणार फंक्शन. न्यूमरेटर काय a इंटू साइन एक्स प्लस b इंटू कॉस एक्स इथं तो येणार आणि b ॲज इट इज राहणार आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनोमिनेटर म्हणजे डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह. तशाच प्रकारे याच्यामध्ये पण अशाच प्रकारे ही टाइप यूज करावं लागते. तर त्या या ठिकाणी मांडणी करून डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर फाइंड a and b करण्यासाठी कंपेअरिंग करायचं कोएफिशिएंट ऑफ लाईक टर्म्स. कोएफिशिएंट मीन्स मल्टिपल. आधी तर कोएफिशिएंट काय a and b आहे मग त्याची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला तशा प्रकारे त्याला सॉल्व करावं लागेल. and then इंटिग्रेट म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळणार आपल्याला a and b ची व्हॅल्यू काढल्यानंतर आणि ती त्याच्यामध्ये पुट करून न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि नंतर आपल्याला का इंटिग्रेट करायचं आहे. तर ही टाइप अशा प्रकारे आपल्याला या टाइप मध्येच हा एक्झाम्पल आहे. आता या अगोदरचा जो सिलेबस होता त्याच्यामध्ये ओल्ड सिलेबस मध्ये वेगवेगळे दिलेले होते एक्सरसाइज म्हणजे प्रत्येक टाइपचे वेगवेगळे पण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते सॉल्व करण्यासाठी म्हणजे ती टाइप कोणत्या टाइपचं एक्झाम्पल आहे ते समजणं फार महत्त्वाचं आहे. तर यावरच एक्झाम्पल नंबर 5 आहे ते आपण आता स्टार्ट करू. काय दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर 5 नंबरचं एक्झाम्पल sin x इंटिग्रेशन ऑफ sin x प्लस 2 cos x अपॉन 3 sin x प्लस 4 cos x इंटू dx. आता हा एक्झाम्पल या टाइपचा आहे. मग या टाइपचा असल्यामुळे आपल्याला पहा a into sin x plus b into cos x. तर a ची व्हॅल्यू काय इथं 1 into sin x plus 2 into cos x. तशाच प्रकारे 3 sin x c sin x plus d cos x त्या स्वरूपात आहे. या I equal to solution
I equal to integration of sin x plus 2 cos x upon 3 sin x plus 4 cos x into dx. आता याला सॉल्व करा. मग सॉल्व करण्यासाठी हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. कारण न्यूमरेटरची व्हॅल्यू काढून इथं पुट करायची आपल्याला. तर न्यूमरेटर मीन्स पहिले फॉर्म्युला काय येणार, पुट n इक्वल टू a into denominator plus b into derivative of denominator. व्हॅल्यू पुट करा. न्यूमरेटर काय आहे, sin x plus 2 cos x equal to a into denominator. denominator काय आहे, 3 sin x plus 4 cos x plus b into derivative of denominator d by dx. denominator काय आहे, 3 sin x plus 4 cos x. करा सॉल्व. sin x plus 2 cos x equal to a in bracket 3 sin x, इथं काही करायची गरजच नाही, प्लस 4 cos x. या ठिकाणी काय दिलेलं, डेरिव्हेटिव्ह दिलेलं, डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. b in bracket काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 sin x, 3 is constant, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, 4 is constant, cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x, so minus plus minus, 4 is constant, cos x चा डेरिव्हेटिव्ह sin x, minus sin x असल्यामुळे प्लस चा मायनस झालं. आता या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह काढलं. आता राहिलं इथं पहा न्यूमरेटरची व्हॅल्यू मिळाली, परंतु a आणि b ची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. मग पहिले काय करावं लागेल आपल्याला, a आणि b ची व्हॅल्यू. तिथं सांगितलं आहे टू फाइंड a and b बाय कंपेअरिंग द लाईक टर्म्स. मग लाईक टर्म्स आहे की इथं नाहीये. लाईक टर्म्स कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला पहिले a ने याला मल्टिप्लाय करावं लागेल, b ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. नंतर सारखे जे टर्म्स आहे sin चे cos चे जवळ घ्यावं. म्हणून पहिले आता आपण काय करणार, याला इक्वेशन नंबर सेकंड देणार. सेकंड इक्वेशन दिलं. आता काय करणार आपण, a आणि b ची व्हॅल्यू फाइंड करणार. मग फाइंड a आणि b करण्यासाठी पहिले काय करावं लागेल, a ने याला मल्टिप्लाय, b ने याला मल्टिप्लाय करा. काय, ॲज इट इज sin x plus 2 cos x इक्वल टू a ने मल्टिप्लाय करा, a into 3 sin x means 3a sin x plus a into 4 cos x 4a cos x plus a into 3 cos x, b into 3 cos x means 3b cos x minus b into 4 sin x means 4b sin x. आता या ठिकाणी पहा, इकडे sin चे टर्म्स आणि cos चे टर्म्स, sin प्लस cos, मग इकडे पण sin आणि cos चे टर्म्स पाहिजे, तेव्हा कंपॅरिझन आपलं कंपेअरिंग करता येईल, बरोबर. मग पहा sin चे टर्म्स इथं आहे, sin टर्म्स जवळ जवळ घेऊन टाक. हे ॲज इट इज sin x plus 2 cos x इक्वल टू 3a sin x. जवळ टर्म्स कोणता येणार, लाईक टर्म्स, सारखे टर्म्स, मायनस 4b sin x. sin x ची टर्म जवळ घे, प्लस cos ची टर्म जवळ घ्या, 4a cos x प्लस 3b cos x. आता लाईक टर्म जवळ घेते, याच्यातून sin कॉमन निघणार, याच्यातून cos कॉमन निघणार, म्हणजे इथे येणार sin x plus 2 cos x इक्वल टू sin x इज कॉमन, sin x नंतर लिहू आपण ब्रॅकेट, sin x कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येणार, 3a minus 4b आणि sin x कॉमन प्लस इथं कॉमन काय निघणार, cos x, मग ब्रॅकेट मध्ये 4a प्लस 3b आणि इनटू cos x. तशा प्रकारे आपण काय केलं, कॉमन काढलं sin x इथं. आता इथं पहा कंपेअरिंग केलं, sin x चं टर्म्स आहे पहिलं, दुसरं cos x चं, इकडे पण cos x चं. इक्वेलिटी किंवा कंपॅरिझन जर केलं आपण तर काय येणार, कंपेअरिंग, मग लिहिता येईल का, कंपेअरिंग द कोएफिशिएंट ऑफ sin x and cos x, लाईक टर्म्स sin x आणि cos x दोन्ही ठिकाणी, इकडे sin आहे, इकडे sin आहे, इकडे cos आहे, इकडे cos आहे. कोएफिशिएंट म्हणजे मल्टिपल. इथं sin चा कोएफिशिएंट कोणता आहे, 3a 4b, 3a 4b. याच्या बरोबर काय लिहू शकतो, इकडचं कोएफिशिएंट काय, इक्वेलिटी किंवा कंपेअरिंग असं लिहू शकतो आपण. तिथे जर कंपेअरिंग लिहिलं तसं इक्वेलिटी पण लिहू शकतो. इथं कोएफिशिएंट काय 1. हा इक्वेशन नंबर मिळाला आपल्याला थर्ड. काय इक्वेशन, कारण इक्वेलिटी केल्यानंतर दोन इक्वेशन मिळणार आपल्याला. आता cos चं कोएफिशिएंट
काय 4a प्लस 3b इक्वल टू काय येणार इकडे मग कोएफिशियंट काय 2. इक्वेशन नंबर 4. आता हे दोन्ही इक्वेशन जे मिळाले आपल्याला ते कशाच्या स्वरूपात आहे? ते इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल, जसं x आणि y a आणि b a b हे व्हेरिएबल धरून चला. दोन इक्वेशन मिळाले. दोन्ही इक्वेशनचे क्रॉस मध्ये सेम कोएफिशियंट आहे. आपण 10व्या वर्गात शिकलेलो आहे. मग काय करतो आपण? एकदा प्लस एकदा मायनस. म्हणजे काय करू आपण? एकदा पहिले प्लस करू. इक्वेशन 3 प्लस 4 करा प्लस 3a minus 4b equal to 1 plus 4a plus 3b equal to 2. 3a plus 4a 7a plus sorry एक ग्रेटर नंबर माइनस एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन 4b minus 3b 1b तर काय लिहिणार b आणि 2 plus 1 3. हा झाला इक्वेशन नंबर 5. आता एकदा प्लस एकदा मायनस केल्यानंतरचे इक्वेशन मिळणार त्याच्या आपण नंतर समोर सॉल्व्ह करू हे की नाही. तर आता मायनस करा. मायनस केल्यानंतर काय येणार? इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4 काय 3a मायनस 4b इक्वल टू 1 मायनस 4a प्लस 3b इक्वल टू 2. मायनस केल्यावर खालचे सिंबल काय होतात? चेंज होतात. मायनस करत असताना दुसऱ्या इक्वेशनचे सिंबल चेंज होतात. एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4a मायनस 3a 1a ग्रेटर नंबरचे सिंबल मायनस मायनस आहे. दोन्ही निगेटिव्ह ऍडिशन होणार मायनस ची मायनस 3b प्लस 4b 7b आणि इक्वल टू मायनस 2 प्लस 1 मायनस 1. आता हा झाला इक्वेशन नंबर 6 5 नंतर 6. आता दोन्ही इक्वेशन कडे पहा. इथं 7 आहे इथं मायनस 1 आहे. मग दोन्ही हे पण दोन्ही इक्वेशन कोणते? लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल. मग त्याला पण आपल्याला काय करता येईल? कोणतेही एका इक्वेशन आता इथं 7 आहे इथं 7 आणता येईल. म्हणजे याचा कोएफिशियंट सेम करा कोणत्याही एका व्हेरिएबलचं. मग त्यानंतर आपण काय करणार? त्याला आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह होणार म्हणजे काय करता येईल? सबट्रॅक्शन करता येईल. काय सॉरी ऍडिशन करता येईल. निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार? सिंबल चेंज होणार. मग दोन्ही निगेटिव्ह होणार. मग ते कॅन्सल होणार का? नाही होणार. म्हणून आपण काय करणार? इक्वेशन 5 प्लस 6 परंतु 6 ला 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 5 प्लस 7 इंटू इक्वेशन 6 प्लस करायचं परंतु 6 ला 7 ने मल्टिप्लाय. मग काय करणार? इक्वेशन 5 लिहून घ्या पहिले 7a मायनस b इक्वल टू 3 प्लस 6 ला 7 न म्हणजे मायनस a प्लस मायनस a इंटू 7 मीन्स मायनस 7a मायनस 7 इंटू 7 7 7 49 49b आणि मायनस 1 इंटू 7 मीन्स मायनस 7. ऍडिशन करताना सिंबल चेंज होत नाही. प्लस 7a मायनस 7 गेट कॅन्सल मायनस b प्लस मायनस b मायनस 49b 49 प्लस 1 50 म्हणजेच मायनस 50b आणि इक्वल टू मायनस 7 मायनस 3 म्हणजेच काय ना मायनस 4 एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह सबट्रॅक्शन. आता काय करता येईल? b ची व्हॅल्यू काढायची. मग b इक्वल टू मायनस 50 मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड मायनस 4 अपॉन मायनस 50 मायनस मायनस गेट कॅन्सल 4 अपॉन 50 परंतु दोन्हीला कशाने डिवाइड होतं का? 2 ने होतं. 2 2 जार 4 आणि 25 2 जार 50 म्हणजेच काय आलं इथं? b ची व्हॅल्यू आली. देअरफॉर b इक्वल टू किती आला? 2 अपॉन 25. आता b ची व्हॅल्यू मिळाली. ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार. तर पुट इन इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये करता पुट? इक्वेशन नंबर 3 मध्ये करून घेऊ. पुट इन इक्वेशन 3 किंवा 5 मध्ये केलं तरी चालतं. पुट इन इक्वेशन 3 मध्ये करून घेऊ. काय येणार? b ची व्हॅल्यू 3 मध्ये पुट करा म्हणजे 3a मायनस 4 इंटू b b ची व्हॅल्यू 2 अपॉन 25 आणि इक्वल टू 1. आता 4 इंटू 2 मीन्स 8 है ना. 3a मायनस 8 अपॉन 25 आणि इक्वल टू 1. आता a ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. काय करता येईल? मायनस 8 अपॉन 25 ट्रान्सफर करून घ्या. 3a
इकडे आल्यानंतर मायनसचं प्लस होईल 1 + 8/25 काय करता येईल डिनोमिनेटर याचं 1 आहे डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय 25 × 1 = 25 फर्स्ट क्रॉस 25 × 1 = 25 प्लस 8 × 1 = 8 इक्वल टू 25 + 8 किती येणार 33/25 परंतु इथं 3a = 33/25 आलं मग a चं a = काढायचं मग a = काय येणार 3 मल्टिप्लाय मध्ये इकडे डिवाइड मध्ये 33/25 इंटू हा मल्टिप्लाय मध्ये इकडे आल्यानंतर डिवाइड मध्ये म्हणजे 1/1 मध्ये येणार आता 3 ने याला डिवाइड होतं 3 1 जार 3 3 1 जार 3 11 3 जार 33 therefore a = काय आलं 11/25 आणि b = माहितच आहे therefore a = 11/25 and b = 2/25 put in equation सेकंड कारण a and b ची व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार सेकंड नंबरचे इक्वेशन आपण सेकंड नंबरचे इक्वेशन पुसून टाकलेलं आहे तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे मग त्यामध्ये पुट करणार आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणजे आपला x + 2 cos x इक्वल टू a * म्हणजे तिथे a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू न्यूमरेटर सेकंड इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 11/25 डिनोमिनेटर होतं तिथं 3 sin x + 4 cos x आणि प्लस b ची व्हॅल्यू b = काय आलं 2/25 इन ब्रॅकेट 3 cos x - 4 sin x सेकंड नंबरच्या इक्वेशन मध्ये आपण ते पुट केलं तुम्ही नोटबुक मध्ये लिहिल्यानंतर तुम्हाला समजून जाईल पुन्हा रिव्हिजन मारायची त्याच्यावर आता न्यूमरेटरची व्हॅल्यू कशात पुट करणार आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणजे जे आपण न्यूमरेटरची व्हॅल्यू काढल्यानंतर त्याच्यामध्ये पुट करा आणि देन इंटिग्रेट पुट इन इक्वेशन फर्स्ट देयरफॉर मग आता इंटिग्रेशन करणार परत i = न्यूमरेटर काय मग याची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करा ही व्हॅल्यू काय येणार 11/25 इन ब्रॅकेट 3 sin x + 4 cos x plus 2/25 in bracket 3 cos x minus 4 sin x upon denominator as it is काय 3 sin x plus 4 cos x into dx आता या ठिकाणी पहा न्यूमरेटर मध्ये हा फंक्शन आहे हा फंक्शन सेम आहे आणि दोन फंक्शन मिळाले हा एक आणि हा एक आणि डिनोमिनेटर मध्ये समजा हा एकच फंक्शन आहे मग या फंक्शनने काय करू शकतो आपण सेपरेट डिवाइड करा I = इंटिग्रेशन ऑफ सेपरेट डिवाइड आणि सेपरेट इंटिग्रेशन पण घेऊन टाकू आपण आता या ठिकाणी पहा 11/25 काय मल्टिप्लाय मध्ये आहे म्हणजे ते कॉन्स्टंट 11/25 इंटिग्रेशन ऑफ सेपरेट डिवाइड 3 sin x + 4 cos x upon 3 sin x + 4 cos x into dx सोबत घेऊन याच्या पद्धतीत पहा प्लस आहे मला सेपरेट डिवाइड याला डिवाइड करा and 2/25 constant and integration काय येणार 3 cos x minus 4 sin x upon divide करा 3 sin x plus 4 cos x into dx सेपरेट डिवाइड केला आणि सेपरेट इंटिग्रेशन घेऊन टाक आता पहा हा सेम टर्म्स कॅन्सल इथं काही कॅन्सल होतं का नाही होत परंतु या ठिकाणी पहा 3 is constant cos x चा डेरिव्हेटिव्ह sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x plus 4 is constant cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x प्लस चं झालं मायनस म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह ऍज इट इज इथं आहे म्हणजे बाय द कोरोलरी आहे की नाही कोरोलरी नुसार आपण सॉल्व्ह करू शकतो एक स्टेप वाढवून घेऊ 11/25 इथं काय राहिलं काहीच नाही राहिलं म्हणजे 1 राहिलं आणि प्लस 2/25 इंटिग्रेशन ऑफ 3 cos x minus 4 sin x upon 3 sin x plus 4 cos x into dx आता बाय कोरोलरी याचं इंटिग्रेशन डायरेक्ट घेऊ शकतो 1 dx चं इंटिग्रेशन x असतं है की नाही बाय कोरोलरी काय इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x इक्वल टू काय log of mod of f of x प्लस c म्हणजे न्यूमरेटरचा डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर या कोरोलरीनुसार त्याचा इंटिग्रेशन काय ना log of डिनोमिनेटर
म्हणजेच काय येणार आय इक्वल टू 11/25 1 साठी इंटिग्रेशन x आणि प्लस 2/25 आणि लॉग ऑफ मॉड ऑफ डिनोमिनेटर काय f ऑफ x ची व्हॅल्यू जी येते म्हणजे 3 sin x प्लस 4 cos x प्लस c. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 5 बघितलं. स्टेप बाय स्टेप तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या आणि समजून घ्या. नाही समजलं तर मला विचारा, काही एखादी स्टेप नाही समजली तर ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आपण आता बघू.